जसं पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, अगदी तसंच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक टोपण नाव आहे. चला आज जाणून घेऊयात. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भंडारा गोंदियाला तांदळाचं कोठार म्हणतात आणि गडचिरोलीमध्ये असलेल्या जंगलांमुळे त्याला महाराष्ट्राचं फुफ्फुस म्हणतात. गांधी जिल्हा म्हणजे आपला वर्धा, नागपूरला संत्रानगरी आणि चंद्रपूर आहे काळ्या सोन्याचा जिल्हा. बुलढाणा आणि अमरावतीला महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ म्हणतात आणि वाशिमला म्हणतात सोयाबीन सिटी. आपला अकोला आणि यवतमाळ आहे पांढरा सोन्याचा जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरला म्हणतात 52 दरवाजांचं शहर. जालना आहे मोसंबीचं शहर, परभणी आहे ज्वारीचं कोठार आणि हिंगोली आहे संतांचं शहर. नांदेडला म्हणतात संस्कृत कवींचा जिल्हा आणि भारताचा साखरपट्टा म्हणून लातूर आहे प्रसिद्ध. बीड आहे जुन्या कवींचा जिल्हा आणि धाराशिवला म्हणतात भवानी मातेचं शहर. नंदुरबार आहे आदिवासींची सांस्कृतिक राजधानी तर धुळे आहे कापसाचं शहर. भारताची केळीची बाग म्हणून जळगाव प्रसिद्ध आहे तर द्राक्षांचं शहर म्हणून नाशिक. अहिल्यादेवी नगर आहे साखर कारखान्यांचा जिल्हा तर मुंबई आहे 7 बेटांचं शहर. सांगलीला म्हणतात हळदीचा जिल्हा तर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आपलं कोल्हापूर. सिंधुदुर्ग आहे समुद्र किनाऱ्यांचं रत्न तर हापूस आंब्यांचं माहेरघर आहे रत्नागिरी. पालघरला म्हणतात पाड्यांचा जिल्हा तर ठाणे आहे तलावांचं शहर. मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय.